ज्येष्ठ मध ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ग्लिसिरायझा ग्लॅब्रा आहे. ती मूळची युरोप आणि आशियाच्या भागातील असून चीन, रशिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन व हंगेरीत रानटी अवस्थेत सापडते. भारतात विशेष करून महाराष्ट्रात तिची लागवड करतात. जम्मू, इंदूर, हिसार व बंगळुरू येथे या वनस्पतीवर संशोधन केले जात आहे. ग्लिसिरायझा या ग्रीक शब्दाचा अर्थ गोड मूळ असा आहे. ग्लिसिरायझा प्रजातीच्या सुमारे 12 जाती असून ग्लिसिरायझा ग्लॅब्रा ही जाती महत्त्वाची आहे. ज्येष्ठ मध ही वनस्पती सुमारे 1 मीटर उंच असते. तळाकडून या वनस्पतीला फांद्या फुटलेल्या असतात आणि त्यावर संयुक्त गुंजेच्या पानांप्रमाणे पिसांसारखी व 7 ते 15 सेंटीमीटर लांब पाने असतात. पर्णिका 9 ते 17 व विषम संख्येत येतात. फुले लहान व मध्य दांड्यावर मंजिरीत येतात. फुलांचा रंग गुलाबी किंवा फिकट जांभळा असतो. फळ चपटे व 3 ते 4 सेंटीमीटर लांब असून त्यात 2 ते 5 बिया असतात. बिया तपकिरी, बुळबुळीत व गोलाकार परंतु चारी कोनात फुगीर असतात. औषधांत ज्येष्ठ मध या वनस्पतीची सावलीत वाळविलेली मुळे वापरतात. ती पिवळी, मऊ, लवचिक व तंतुमय असतात. मुळांमध्ये असलेले ग्लिसिरायझिन हे साखरेपेक्षा 50 पट गोड असते. ज्येष्ठ मधात ग्लुकोज, सुक्रोज, स्टार्च, राळ तसेच बाष्पनशील तेल इत्यादी घटक असतात. ज्येष्ठ मधाची मुळी व साल औषधी असून दमा, खोकला, शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झाल्यास व लघवीच्या जागी जळजळ होत असेल तर गुणकारी आहेत. ज्येष्ठ मधाची मुळी आणि पूड घसा मोकळा करण्यासाठी वापरतात. तंबाखूच्या उत्पादनांना गोड वास आणण्यासाठी ज्येष्ठ मध वापरतात. धन्यवाद.